हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व? मस्त ना? तर मी इथं आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चिकन रेसिपी, जे संडेला हा व्लॉग बनवला होता. खरं तर हा शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकायचा होता, पण खूप लांब झाल्यामुळं खूप लॉंग झाल्यामुळं मला हा व्हिडिओमध्ये टाकावा लागतोय. तर मी आता माझ्या पद्धतीचं चिकन हे तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय, थोड्या दिवसांनी आपले रेग्युलर व्हिडिओ येतीलच, पण म्हटलं आता आहे मोबाईलमध्ये हे केलेला शूट केलेला, तर म्हटलं देऊया टाकून. शॉर्टसाठी काढल्या असल्यामुळं हा उभा आहे. तर बघा माझ्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते. आता मी पहिलं चिकन इथं धुवून वगैरे त्याला हळद मीठ आणि धनिया पावडर वगैरे टाकून घेतली आहे. पातेल्यामध्ये तेल वगैरे ठेवले. चिकनला सगळ्या पद्धतीने हळद मीठ वगैरे व्यवस्थित असं हाताने चोळून घ्यायचं आपल्याला, कारण पहिल्यांदा चिकन फक्त हळद आणि मीठ आणि धनिया पावडरमध्ये फक्त बॉईल करून घ्यायचं आहे. तर मी आता इथं देते चिकन वगैरे टाकून. आणि खूप छान छान रेसिपीचे व्हिडिओ वगैरे आणायचेत मला तुमच्यासाठी, ते मी लवकरच घेऊन येईन तुमच्यासाठी. पण आता म्हणलं शूट केला होता तर देऊया टाकून म्हणलं व्हिडिओ. आणि तुम्हाला जर आवडला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की माझी रेसिपी चिकनची तुम्हाला कशी वाटली, कारण मी नॉनव्हेज वगैरे सगळं गावाकडच्या पद्धतीनेच बनवते. आणि त्यामुळं ना तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कसं, म्हणजे माझी रेसिपी कशी वाटली आहे, कारण मी छान छान रेसिपी आणि लॉंग व्लॉग्स वगैरे घेऊन येणार आहे तुमच्यासाठी लवकरात लवकर. तर आता मी इथं चिकन हे करायला ठेवून दिले, बॉईल करायला. आणि वरून ताट ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून मग छान पद्धतीने पाण्याला उकळी आली की तेच पाणी आपल्याला खाली चिकनमध्ये पातेल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. तर आता इथं बघू शकता पाण्याला अशी छान पद्धतीने उकळी आली आहे. तर मग मी ते पाणी परत चिकनमध्ये टाकून दिले. आणि परत आपल्याला थोडंसं पाणी लागलं आहे, तर मग परत थोडंसं पाणी आपण चिकनला पहिलं असं हलवून वगैरे घ्यायचं. आणि मग वाटलं तर परत मग थोडंसं पाणी वरून टाकायचं, कारण चिकन शिजायला पाणी थोडं जास्त लागतं. कोणी कोणी फक्त हळद आणि मीठ ह्याच्यामध्ये पण चिकन शिजवतं, कारण मिठाचं पाणी हे होतं सुटतं, त्याच्यामध्ये पण चिकन बॉईल होऊन जातं व्यवस्थित. आणि त्याच्यामुळं आता इथे चिकन व्यवस्थित हे करून झालेलं आहे. त्याच्यामुळे आता चिकन हे करून आता बाजूला ठेवून मग आता वाटणाची तयारी करून घ्यायची आहे. मसाला करायचा आपल्याला चिकनला जो लागतो तो. तर आता इथं मी कांदा वगैरे सगळं चिरून वगैरे घेतलेलं आहे. आणि तुम्ही तुमच्या म्हणजे किती चिकन लागतंय त्यानुसार, किती चिकन आहे त्यानुसार कांदे वगैरे घ्या. कारण पहिल्यांदा मी थोडा कांदा काढला होता बाजूला, पण नंतर वाटलं की नाही एवढा कांदा लागणार आहे, म्हणून परत मी तो सगळा कांदा टाकून दिला. आता इथं व्यवस्थित कांदा खोबरं लसूण कोथिंबीर, मग तुम्ही त्याच्यामध्ये अजून काय काय ॲड करता का वेगळं, तुमच्याकडची नॉनव्हेज बनवण्याची पद्धत कशी आहे ती पण मला तुम्ही नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण लवकरात लवकर आपल्याला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे ते. आणि हे तुमच्या सपोर्टशिवाय इम्पॉसिबल आहे, कारण आपल्या चॅनलवर लवकरच छान छान व्लॉग्स वगैरे येतील. थोडं काम चालू आहे, त्याच्यामुळं व्लॉग्स वगैरे टाकायला मला थोडं जमत नाही आहे रेग्युलर, पण मला जसं जमतंय त्या पद्धतीने मी टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करते. आता इथं बघू शकता कांदा कसा पूर्ण कांदा लाल होऊन द्यायचा आहे. आता इथं व्यवस्थित कांदा लाल झालेला आहे, याच्यापेक्षा अजून थोडा कांदा लाल होऊन द्यायचा आहे, कारण कांदा जर व्यवस्थित तुम्ही तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून म्हणजे असा भाजला ना की मग कांद्याचा असा वास वगैरे येत नाही, भाजी चवीला एकदम छान लागते. तर मग त्या पद्धतीने कांदा असा व्यवस्थित, आता इथं बघू शकता कांदा असा व्यवस्थित मी लाल परतून घेतला आहे. आता आपल्याला हा कांदा वगैरे काढून आहे ना त्याच पद्धतीने ना खोबरं पण असंच व्यवस्थित तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. तर मी आता इथं कांदा वगैरे सर्व वाटण दाखवणार आहे मी तुम्हाला की मी चिकनसाठी काय काय यूज करते ते. आता मी तर खोबरं देखील अशाच पद्धतीने थोडंसं ब्राऊन होईपर्यंत, जास्त नाही पटपट भाजायचं, गॅस हा कमी ठेवायचा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता खोबरं देखील मी मोठं तुकडे करून नाही भाजत, कारण मग काय होतं वाटण पटकनी होत नाही. त्यामुळे मी असं पहिल्यांदा मिक्सरला खोबरं लावून घेते, त्याचं असं बारीक हे करते आणि त्याच्यानंतरच मग मी ते भाजून घेते. आता मी इथं व्यवस्थित असं भाजून घेते, दाखवते मी तुम्हाला पुढं, जेणेकरून मग तुम्हाला पण एक आयडिया येईल. खोबरं कधी पण काय होतं मोठं जर भाजलं ना की मग वाटण भांड्यामध्ये व्हायला जरा थोडासा टाईम लागतो
बारीक होत नाही लवकर, म्हणून मग मी खोबऱ्याचे काप करून त्याला व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित आधी बारीक करून मग तो बारीक झालेलं खोबऱ्याचा खीस व्यवस्थित भाजून घेत असते. तर मग मी आता इथे व्यवस्थित खोबरं असेल ना ब्राऊन होईपर्यंतच भाजायचं, जास्त भाजायचं नाही. कारण कसं होतं खोबऱ्याचा खीस आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यात करतो ना तर ते पटकनी मग पटपट भाजलं नाही तर पूर्ण पटकनी जळून जातं ते. त्याच्यामुळे इथं पटपट भाजात हे वाटण हे तयार झाले. खोबरं, कोथिंबीर, लसूण, तुम्ही अद्रक वगैरे टाकत असला तरी चांगलं लागतं, पण मला अद्रक वगैरे आवडत नाही. आता हे वाटण बघू शकता, असं वाटण झालेलं आहे भाजीचं. आता तेल वगैरे टाकून मग व्यवस्थित त्याच्यात वाटण परतून घ्यायचं. आता मी इथं तेल वगैरे टाकते आणि मस्तपैकी मग आता हे वाटण वगैरे टाकायचं. आणि मी म्हणजे माझ्या आईने मला जो मसाला दिलेला आहे घरचा काळा मसाला, तोच नॉनव्हेजला आवडते, कारण मला तोच आवडतो. मी दुसरे कोणते मसाले जास्त करून यूज करत नाही. आणि मिरची पावडर, काळा मसाला वगैरे सगळं मी घरीच बनवते. शक्यतो विकतचं काहीच यूज करत नाही भाज्यांमध्ये मसाले वगैरे, कारण मला घरचेच मसाले आवडतात. त्याच्यामुळे मग मी घरचेच मसाले यूज करते. व्यवस्थित भांडं वगैरे वाटण्याचं व्यवस्थित पुसून वगैरे टाकायचं. आता इथे सगळा मसाला ना आपण पातळ रस्सा भाजी पण करणार आहे मी. आणि माझ्या मुलीला फ्राय जास्त आवडतं, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी फ्राय पण बनवणार आहे. आणि आता इथं लाल तिखट टाकून घेतले. हा आईचा काळा मसाला आहे जो मी आता टाकते. तुम्हाला जेवढं म्हणजे जशा पद्धतीने तिखट लागतं त्या पद्धतीने तुम्ही तिखट म्हणजे ॲड करा. आम्हाला जास्त स्पायसी पण लागत नाही आणि जास्त असं फिक्कं पण लागत नाही, मीडियम लागतं. त्यानुसार मी मसाले आता इथं व्यवस्थित टाकून घेतले. आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, त्या वाटणाला व्यवस्थित तेल वगैरे सुटून द्यायचं. कारण जर आपण वाटण व्यवस्थित परतलं नाही तर त्याच्यामध्ये टाकलेला कांद्याचा, खोबऱ्याचा वगैरे वासा तसाच येतो आणि मग ती भाजी चांगली लागत नाही. त्यामुळे व्यवस्थित वाटणाला अशा मसाल्याचा कलर, तेल वगैरे व्यवस्थित, जितकं तुम्ही कोणत्या पण भाजीचं वाटण व्यवस्थित परताल ना तितकंच भाजी चवीला छान लागते. आणि आता इथं मस्त वाटण परतून झालेलं आहे आणि मग बॉईल केलेले चिकन मी त्याच्यामध्ये टाकून दिले. मी जास्त वेळ वाटण परतवलं आहे, फक्त मी जास्त काही दाखवलं नाही की मी इतक्या वेळ वाटण परतलं आहे म्हणून, कारण मग तो कसं व्हिडिओ खूप जास्त लॉंग होतो आणि मग बघायला पण तो असं बोर वाटायला लागतो. पण तुम्ही वाटण व्यवस्थित परतून घ्या, कारण मी व्यवस्थित परतून घेतलेले आहे. आणि ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण काढले ते पण व्यवस्थित धुवून त्याच्यामध्ये टाकायचं. आपल्याला पाणी किती पाहिजे ॲड त्यानुसार पाणी देखील आपण रस्सा भाजीसाठी ॲड करायचं. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित झाकण ठेवून उकळी यायला ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर उकळी आल्यानंतर आता इकडं मी दुसरीकडं कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मिरची पावडर, मसाले, जे मसाले मी तिकडं पातळ रस्सा भाजीसाठी टाकले तेच मसाले मी इकडं पण टाकते. आणि आईचा मसाला जास्त तिखट नाही आहे, त्याच्या मीडियम आहे, त्याच्या आम्हाला जसं लागतं त्या पद्धतीनेच आहे. हळद वगैरे इथे टाकून घेतली व्यवस्थित. आणि त्याच्यामुळे आता व्यवस्थित ही सुद्धा ग्रेव्ही, अशी ग्रेव्ही टाईप फ्राय करते मी, जे माझ्या मुलीला प्रचंड आवडतं. तर मग व्यवस्थित असं हलवून घेते. आणि मी गावी गेलं तरी अशीच पद्धतीने बनवते, कारण मला गावी ना चुलीवर जेवण वगैरे बनवायला फार प्रचंड आवडतं. गॅस वगैरे आहे पण गावाकडचे चुलीवरचं जेवण करण्याची मज्जाच वेगळी आहे. आता ही भाजीला बघितलं तुम्ही उकळी आलेली. आता हे उरलेलं फ्राय देखील मी त्याच्यामध्ये टाकून घेतले. आता इथं व्यवस्थित असं फ्राय वगैरे करून घ्यायचं, मसाला वगैरे सगळा एकजीव करून घ्यायचा. असं व्यवस्थित फ्राय वगैरे केलं का मग कसं होतं, मसाला पूर्ण बॉईल केलेला असतं त्यामुळे व्यवस्थित मग सगळ्या चिकनच्या पीसला व्यवस्थित मसाला लागतो. आता इकडं बघा उकळी आलेली आहे. आता मस्त वरून कोथिंबीर वगैरे टाकून द्यायची. आणि चिकन मसाला वगैरे एव्हरेस्ट तुम्ही जर यूज करत असाल तर टाका, कारण मला तो शूट घेता राहून गेलं. पण मी याच्यामध्ये ना उकळी आल्याच्या नंतर आहे ना एव्हरेस्टचा चिकन मसाला देखील टाकला आणि तो उकळी आल्यावर टाकायचा, मग त्याचा स्मेल असा छान येतो. फ्रायमध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं तर मी ते मीठ देखील इथं ॲड केलेलं आहे. आणि परत एकदा व्यवस्थित मस्त असं हलवून घेतलेलं आहे. आणि आता याला देखील वरून कोथिंबीर वगैरे अशी मस्त टाकून घ्यायची, कारण जर कोथिंबीर टाकली नाही ना तर भाजीमध्ये म्हणजे भाजी इनकम्प्लीट वाटते, अशी कंप्लीट झाल्यासारखी वाटतच नाही. मला तर कोथिंबीर खूप लागते. जोपर्यंत मी प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर टाकत नाही तोपर्यंत मला ती अशी हेच वाटते. आता बघू शकता इकडं रस्स्याला पण मस्त उकळी आली आहे आणि तिकडं देखील अशी व्यवस्थित फ्राय वगैरे परतून झाले. तर मी आता साहेबांना ताट करणार आहे जेवणासाठी. आणि चला मग बघूया. आता मस्त अशी रस्सा भाजी देखील झाले, फ्राय देखील झालेले आहे.
बघू शकता फ्रायला देखील असं व्यवस्थित आता इथं ताट केले मी मस्त असं चिकन फ्राय, कांदा, लिंबू आणि चपाती. तर मी आता साहेबांसाठी ताट केलेलं आहे. चला तर मग भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये.